राम राम मंडळी. आज आपल्या कॉलेजचा अभ्यास दौरा, अर्थातच ट्रिप. मग काय रात्रीचे 1 वाजता घरातून आंघोळ बिंघोळ करून आवरून निघलो. बाहेर तोपर्यंत आपल्या दाजीने आपली गाडी काढलेलीच होती. मालकीनी बरं का आमची. मालकीन बाईला आपल्या घरातून बाहेर काढलं. मग काय बॅगा बिगा ठुल्या लगेच. लगेच आम्ही प्रस्थान केलं मंचरच्या दिशेने. बघ गावातून एंट्री करतानाचा क्षण. मग काय पुणे नाशिक हायवे लागल्यावर विषयच नाही आपल्या मालकीन बाईचा. डायरेक्ट 100च्या वर. आणि आपल्यासोबत दाजी असल्यावर मग काय विषयच नाही. ज्याच्या पाठीवर दाजीचा हात आहे ना, त्याला भ्यावंच नाही हो. कंच वादळ येऊ द्या, विषयच नाही घ्यायचा. दाजी म्हणलं का अतिशय काळजाचा माणूस आपल्या. हा रात्रीचा 2 वाजल्याचा प्रवास आहे बरं का. नाहीतर माणसाने काय रात्रीचं काय 2 वाजले होते. त्यात आम्ही चाललो होतो मंचरच्या दिशेने, गाड्या ओव्हरटेक करीत. आपला दाजी म्हटलं का आपल्यासाठी डायरेक्ट देव माणूस बरं का. तुम्ही अर्ध्या रात्रीला फोन करा नाहीतर कधीही करा, पहिलं बोलणार काय अडचण आहे. इथं डायरेक्ट टोल नाक्यापाशी आलो. म्हटलं जाऊ दे लोकल आहे. डायरेक्ट CNG पंपावर आलो आणि मालकीनबाईचं जेवण बिवण उरकून घेतलं. कशी दिसते आपल्या दाजीची मालकीनबाई, एकदम कडक ना. दाजीचीच म्हणजे दाजीची नाही बरं का, आमच्या बहिणीची सुद्धा मालकीनबाई. आम्ही शेतकरी सुद्धा आहे, बिझनेसमॅन सुद्धा आहे, नाद नाही करायचा. मग काय दिनाभाऊनी दाजीनी परत एंट्री केली गाडीत. मग डायरेक्ट मनसर बस स्टॉपच्या दिशेने आगमन. एकदम नम्रात बारी बरं का आमची. विषय नाही आमचा, नाद खोळाय. मग काय आम्ही यायच्या अगोदर ह्या गाड्या डायरेक्ट उभ्याच होत्या इथं. ओके चलो बाय बाय. बस स्टॉपवर दाजीने मला सोडलं. लगेच मला बाय बाय करून निघले. चालली बरं का आमची मालकीन आम्हाला सोडून. आता वाईट वाटलं रे. बघा ना काय टॉप गाडी आमची, एकदम ओके चालली. आता इथं तर डायरेक्ट आमची गाडी सोडून मी डायरेक्ट दुसऱ्याच गाडीत आगमन केलं पहिल्यांदा. म्हटलं ह्या गाडीचा शूट घेतलाच पाहिजे. हे सगळे सर आहे बरं का. तांबोळी सर, शशी सर, ह्या सगळ्या मॅडम आहे बरं का. आमच्या गाडीत एंट्री केली लगेच. सर होते. मग डायरेक्ट आमच्या फर्स्ट इयरच्या गाडीत एंट्री केली. म्हणलं इथं कुणी आले का नाही. पहिले तर डायरेक्ट 2-3च मॅडम आल्या होत्या. नंतर आले भाऊ, मग बरेच जण आले डायरेक्ट. बरं वाटलं जीवाला. मग म्हटलं सहलीला येण्याचा अर्थ नाही काय ना बा. मग हे आमचे सर आहे. सहलीला जायला आमची गाडी सुद्धा झापक झुपक होती बरं. मग तर डायरेक्ट आम्ही नागफणीत आगमन केलं बा. तिथला नजारा एकदम कडक बरं का. मी डायरेक्ट सेल्फी कॅमेऱ्याने शूट करून घेतला. बघू शकतात आमच्या गाडीतला सीन बरं का. सगळे गारठून बसले. बाहेरचा नजारा आहे ना, हा एकदम उल्लेखनीय होता. इथं तर डायरेक्ट पोरांनी तर नाचायचा, सरांनी तर डायरेक्ट नाचायचा धिंगाणाच करून टाकला. निशांत सर, अमित सर. इथं तर डायरेक्ट या बोगद्यातून आगमन झालं आमचं पलीकडं. बघू शकता ते कसं एकदम ट्रिपला गेल्यावर एकदम असं खुश वातावरण बरं का. टेन्शन नसतंय काय नसतंय. अमित सरांचा डायरेक्ट नागिन डान्स. हे निशांत सर, करण सर नुसतं डायरेक्ट हात वर करून नाचत होते बा. नाद खोळा. ह्या मॅडमनी सुद्धा नागिन डान्स गाण्यावर डायरेक्ट सूर लावून धरला. एक नंबर. तुम्ही काहीही म्हणा, पण कॉलेजच्या ट्रिपला जाणं, मित्रमंडळींमध्ये जाणं म्हणजे हा एकदम आनंददायक क्षण असतो बरं का. तिथं तर डायरेक्ट निशांत सरांनी, करण सरांनी, अमित सरांनी मला डायरेक्ट मध्ये घेतलं पण नाचायला. म्हटलं अरे नाच तू. तू कवर कॅमेरा धरतो आमचा शूट करीत होतो, कवर आमचा व्हिडिओ काढतो, तुझा तरी काढला पाहिजे ना आम्ही.
मग काय दिना भाऊनी न करण सरांनी न अमित सरांनी केली ना नाचायला सुरुवात. माहोलच करून टाकला बा आम्ही. नाद नाही करायचा आम्ही एवढे एकत्र आले आमचा. हां. विषय हार डायरेक्ट. मोकार माणूस आम्ही डायरेक्ट. खतरनाक. एका बाजूने अमित सर आणि एका बाजूने करण सर बरं का आणि मध्ये दिना दादा. जाऊन नाचता नाचता आम्हाला कळालंच नाही. आम्ही डायरेक्ट पालीच्या गणपतीला पोहोचलो बुवा. मग काय दर्शन बारीला लागलो. सर मला म्हटलेच होते, "ए व्हिडिओ नको काढू बरं का इथं, रट्टवतीन तुला." तरी मी कॅमेरा धरला बा गपचीप. केलं आगमन. चायला ते पोलीस म्हणते, "ए बंद कर कॅमेरा." बंदच केला मी डायरेक्ट. डायरेक्ट बाहेरचा शूट घेतला. गणपतीचं दर्शन वगैरे एकदम ओकेमध्ये झालं बरं का आमचं. बाहेर आल्यावर डायरेक्ट आम्ही नाश्ता केला. पोहे, चहा, केळे-बिळे खाली बुवा. परत पुढच्या प्रवासाला सुरुवात केली आम्ही. बघू शकतात आमच्या गाडीतलं वातावरण एकदम ओकेमध्ये आहे का नाही. नाद नाही करायचा आमचा. हा बाहेरचा निसर्गरम्य वातावरण आहे बरं का. ड्रायव्हर काकाला म्हटलं, "हो हात करा." ही आमची गाडी आहे बरं का. आमची नाही बरं का म्हणजे आम्हाला ट्रिपला जाण्यासाठी. चायला हा टॉवर पडलाय का काय हे शेवटपर्यंत मला लिंक नाही लागली भाऊ काय झालं. हे बघा ना किती निसर्गरम्य वातावरण आहे. आमचं डायरेक्ट काशीत बीचवर आगमन झालं डायरेक्ट. ड्रायव्हर काकांनी डायरेक्ट आमची गाडी रिव्हर्सनी लावली. गाडीतून उतरल्या मी डायरेक्ट बाहेर पळालो बुवा निसर्गाचा शूट करायला. बघू शकता हे समुद्र किनाऱ्याचं वातावरण म्हणजे एकदम ओके. करणदादाने डायरेक्ट व्हिडिओ काढायचा फोटोशूटचा नाद धरलेला. "ए गोळ्यावाल्या सावकाश जाऊ दे पडशील जाशील पाण्यात बिण्यात बरं का." इथं आल्यावर डायरेक्ट गोळ्यावाल्याला म्हणलं, "ए गोळा दे." आमचं डायरेक्ट इकडं जंजिरा किल्ल्याचं तिथं आगमन झालं बरं का. सगळे डायरेक्ट मला हात करून निघाले. एक एक निघाले. सगळ्या मॅडम आहे बरं का ह्या. साधी सुद्धा माणसं नाही. मॅडम आहे. इथं डायरेक्ट आमच्या सरांनी ना आमचं बोटीचं भाडं-बिडं आहे ना बुक करून टाकलं म्हणजे परत प्रॉब्लेमच नको यायला. आम्ही सगळे आतुरतेने वाट बघत होतो. कधी या बोटमध्ये बसून आहे ना पाण्यात जाऊ बुवा. शेवटी आम्ही तिथून निघलो बरं का मोठ्या आतुरतेने. सगळी पार सर, मॅडम पार सगळे समुद्राच्या कडेच्या दिशेने निघलो. आमच्या पुढे आहे ना इकडून सहल आलती काय माहिती ट्रिप आलती. हे बसेलच होते. म्हणलं आपला नंबर कधी संध्याकाळी येतो काय ना बुवा. मी डायरेक्ट त्यांच्या पुढून गेलो कॅमेरा घेऊन. म्हटलं यायला यांची काय बळबळ आहे. व्हा मागं. इथं तर डायरेक्ट सर होते आमचे जाधव सर, निगोट सर, ढोकणे सर. सरांना म्हणलं थांबा ना सर. आपल्याला एक कॅमेऱ्यात शूट घ्यायचं आहे. लगेच सरांनी ना आम्ही शूट घेतला कॅमेऱ्यात. इथं तर म्हणले अरे आम्हाला तरी घे बाबा. हा लगेच ह्या मॅडमला शूट केला आम्ही डायरेक्ट. बुटीतच आगमन आमचं. मला तर ब्या वाटायचं. यांनी दिलं भाऊ हे काय घालाय. अर्र म्हटलं हे काय आहे? हे तर वेगळंच आहे. आम्ही नाही भाऊ घातलं अजूनपर्यंत. मला तर मोकार ब्या वाटायचं भाऊ या बोटीत. फर्स्ट टाइम बरं का हा बोटीत बसायचा आपला. कडेलाच बसलो मी एका म्हटलं आपल्याला शूट काढायचं म्हटलं आपण मध्ये नको बसायला. बघा हे सर प्रत्येकाचा व्हिडिओ काढायचं काम चालू होतं. करण सर तर डायरेक्ट डोकूच बघत होते बुवा. हे मशीन बघा ना बोटीचं केवढं आहे. मी याच्यात आखा आडातेडा बसन बुवा डायरेक्ट. हा हे आमचे बोरकर सर, जाधव सर बरं का. चाललोय आम्ही जंजिऱ्याच्या कडेने. आम्हाला काही जंजिऱ्यात जाऊनच नव्हते देणार म्हणले पाणी लय वाढले. हा बघा आमचे जाधव सर आहे बरं का हे. अतिशय दिलदार व्यक्तिमत्व आहे. बघू शकतात हा समुद्र. पुढं समोर दिसतोय तो जंजिरा किल्ला आहे बरं का. बघा ना काय समुद्र अन काय किल्ला अन सगळं एकदम ओके मध्ये. आईला हे दगडी का काय मरीन ड्रायच्या दगडी काय आला इकडं आणून ठेवल्या मी म्हटलं. तर म्हटलं वेगळंच काहीतरी बुवा. बघा ना हा किल्ला काय जबरदस्त आहे. पाणी-बिनी पार एकदम कडक असा नजारा बरं का. डायरेक्ट आमचं किल्ल्याच्या मुख्य दरवाजाच्या दिशेने आगमन झालं बुवा. आम्हाला तर काही एंट्रीच नव्हती. आम्ही नुसतं त्यांच्या तोंडाकडे बघत बसलो बाकीच्यांच्या. ह्या सगळ्या इथं बोटी ना वर जाण्यासाठी थांबलेल्या होत्या. वर काय गेलेली होती. ते येत होती बाहेरची आत जात होती. बघू शकता ते जुन्या इंजिनिअरचं बांधकाम बरं का हे. आत्ताच्या इंजिनिअरला कधीच जमणार नाही. त्यांनी स्वप्नात सुद्धा आणायचं नाही. का आपण अशा वस्तू बांधू.
भ्यावंच नाही याला, किती पाऊस आणि किती पाणी येऊ द्या इथं. तिथून परत आमचं समुद्राच्या कडेला आगमन झालं बरं का. आता म्हणजे चला तिकीट संपलं तुमचं आता. उतरलो. तुम्ही काही म्हणा पण आमची आतमध्ये किल्ल्यात जाण्याची इच्छा अपूर्णच राहिली बुवा. म्हटलं आम्ही परत येऊ कधीतरी ना आतच जाऊ. किती पाणी वाढू द्या. हेलिकॉप्टरनी एंट्री करू बुवा आम्ही पण आत जाऊ. तिथून परत आमचं दुसऱ्या बीचला आगमन बरं का. हे आमच्या काशीद बीचवरच्या पळापळी बरं का. बघू शकतात सरांची एंट्री आमच्या. हे पब्लिक. काशीद बीचवरचा नजारा म्हणलं का एकदम कडक नजारा बरं का. एकदम ओके मध्ये पार. हे बघू शकतात इथे फोटोग्राफर आलं म्हणते तुमचा ग्रुपने फोटो काढतो. म्हणलं ए बाबा चांगला काढ बरं का. तू कॅमेऱ्यात काढणार आहे म्हणलं एकदम ओके आला पाहिजे. मग गोड्यावाल्यांची काय बुळबुळ होती काय माहिती. एक एक जण बसलाय आणि एक मोकळाच घेऊन चाललाय. म्हटलं "हे आम्हाला तरी ते एक हे उंटावाला दादा बघा कसं. मी पण इथं डायरेक्ट सेल्फी कॅमेरा लावला. सूर्यास्ताचा टाइम झाला म्हटलं नजारा एकदम कडक येणारच ना हो. तिथून आम्हाला निघा डायरेक्ट अंधारच पडला बा डायरेक्ट. रात्रच झाली. बघू शकता ते. ही आमची बस. इथं आहे ना डायरेक्ट आमची बस ट्रॅफिक मध्येच अडकली. तिकडून डायरेक्ट तो सरकारी एसटीवाला आला आणि डायरेक्ट मध्येच घुसला बा. तरी आमचे काका लय जबरदस्त होते. आमच्या काकाने गाडी काढलीच. आमचे ड्रायव्हर काका माझे सुद्धा लय कडक फॅन होऊन गेले होते बरं का. तदनंतर आमचं डायरेक्ट वरसोलीत म्हात्रेवाडीत आगमन झालं बरं का. इथं आमच्या रात्री जेवणाची झोपण्याची सोय केली होती. बघा हे आमचं जेवण बिवण एकदम कडकमध्ये. टेबल खुर्ची डायरेक्ट. नातखुळा माणसं आम्ही. इथं आम्ही ना डायरेक्ट स्वादिष्ट असा भोजनाचा सगळ्यांनी आस्वाद घेतला बरं का. इथं डायरेक्ट आमचा सांस्कृतिक कार्यक्रमांचा डाव रंगला बरं का. डायरेक्ट सरांनी साईबाबाच्या गाण्यांनी सुरुवात करून टाकली. सरांचं गाणं झालं इथं डायरेक्ट पोरांनी मावलंच तयार करून टाकला बा. सगळी नाचाय झुमली. हे बाकीचे बघा कसे हसताय एक नंबर. ह्या दादाने डायरेक्ट कुत्रच नाचवायला सुरुवात केली बरं का. बघा ना कुत्रं सुद्धा काय भारी नाचत आहे. वाह याला म्हणतात पाठ्या. इथं डायरेक्ट नाच रे मोरा गाण्यावरच आम्ही डायरेक्ट ताल धरला बरं का सगळ्यांनी. माझी सुद्धा इथं नाचायला एंट्री झाली रुमाल घेऊन. म्हणलं आपण सुद्धा नाचावा. हा हे तांबोळी सर बरं का कसे एकदम नाचतात. नजाराच आमचा एकदम कडक बरं का पण. विषय नाही. नाद नाही करायचा आमचा. अमित सर सुद्धा हात वर करून नाचत आहे. कुत्र्याची सुद्धा एंट्री झाली नाचायला तर. हा बघा हे म्हणते नाचायला जाऊ चला. मी त्यांना म्हटलं ए इथून वा बाजूला इथं माणसं नाचवतोय आम्ही. बघा माझी झलक त्यांच्या पुढं. दिली काम फाडीत कुत्र्याच्या आणि कुत्रं गेलं बाजूला निघून बुवा. तिथून आमची एंट्री डायरेक्ट आमच्या खोलीत झाली झोपाय. अमित सर सुद्धा नाचून थकले. हिरणक दादा थकले. डायरेक्ट सकाळचा नजारा पाहू शकतात एकदम कडक बरं का. ए उठा म्हणले यांना. बघा हा नजारा नारळ आहे. सुपाऱ्यांची झाड आहे बरं का ही. इथे पप्पाच्या पर्यांच्या गाड्या. हे सगळं पप्पाच्याच पर्याय आहे का काय. बघा हा बीचचा नजारा एकदम कडक बरं का. या अलिबाग म्हणते याला नातकुळा. मी तो डायरेक्ट रुमाल बिमाल बांधला म्हणलं नको बा रामपाऱ्यात आपलं कोणाला तोंड दिसायला. हे बघा ना हे वरसोली अलिबाग बरं का. इथं तर डायरेक्ट सरांची एंट्री झाली. मी घाबरलो. मग गपचिप कॅमेरा घेतला आणि गेलो बा पुढं पळून. म्हणलं सर रट्टी त्या काय ना मला इथंच आता. इथं तर डायरेक्ट मॅडम भेटल्या. मॅडम म्हणल्या ए चाल पुढं. हा बीचवर जाऊ आपण. मग काय मॅडम बरोबर बीचवर एंट्री मारली मी पण. हा नजारा एकदम कडकच बरं का. विषयच नाही. इथं डायरेक्ट सकाळच्या जेवणाची सोय केली आमची. पोहे बिहे खाल्ली सगळ्यांनी पार. पोहे बिहे खाऊन झाले मी परत बीचवर एंट्री केली. म्हणलं चला इथं झाले आपले येडे चाळी सुरू बघा. हा कराटी मॅन आहे बरं का आपण. हा येडे चाळी म्हणते याला आपली. इथं डायरेक्ट शर्ट बिर्ट काढून टाकलं म्हणलं चला
इथं बनेलो नजारा शूट करायचा आपल्याला. आयला इथं काय चाललं होतं यांच्याकडे, काय मासे काय पकड. अरे अमित दादा यांचा तर विषय झाला. यांनी याच्यात कुठं गादी आणली समुद्रात म्हणलं. हा एकदम कडक बरं काय. आंघोळ्या बिंगोळ्या करून झाल्यावर नजारा आहे. इथं डायरेक्ट तांबोळी सरला ना, आम्ही सरला म्हणलं सर चला आता सगळे निघले. पुढे येऊन पाहतोय तर काय सगळेच निघले होते बा खरंच. म्हणले चला भाऊ आवरा राबरा, पण मी काय लगेच आवरलं निघलो त्यांच्यात. बघा चाललो आता आम्ही बरं का, अलिबाग सोडून चाललो आता आम्ही. रे लय वाईट वाटायला लागला आता. परत कधी येतो आणि कधी नाही. चाललो पुढच्या बीचवर. अरे या बीचवर आगमन केलं नाही. अरे बाळाचं काय चाललंय, गाडी याला पेट्रोल संपलंय म्हणलं. बाळा तो पेट्रोल टाकून पंपावर जा. इथं डायरेक्ट दिनेश दादा डायरेक्ट गोड्यावर एंट्री केली. म्हणलं त्याला गोड्यावर बसायचं, काठवाडी गोड्यावर बसलो काय बा. त्याला पळायचं नाही ना लई. हा पण आपण घोडे स्वाराचे बरं का, आपल्या सुद्धा घरी गोडे. हा निघलो लगेच आपण सुद्धा गोड्यावर. म्हणलं चायला गोड जर नाही ना पळायला, ह्या रट्टीतो शेपटीचं मोडीतो याची नाही तर. हे बघा उंट बिंट एकदम कडक. गोड म्याना मोकार लांब न्यालं बरं का याच. ह्यायला म्हणले भाडं तरी वसूल झालं पाहिजे. आपण घरी फुकाट बसतो आणि इथं पैसे देऊन बसायचं म्हणल्यावर. हा कोणता रुबाब याचा. ए गाडीवाल्या होय बाजूला, मी चाललोय पुढं. बघा मी समोर दिसतोय बघा घोड्यावरचा. कॅमेऱ्यावाला मध्येच येतोय. गोड काय पुढं जाय ना. गोड त्या माणसानेच काय कसं रुपाचं तयार करून ठेवलं काय माहिती, पळत नव्हतं लय. छायला मी आता शेपटीचं मोडले असते, पण म्हणलं जाऊ दे बाबा बिचाऱ्यांचं याच्यावर पोट पाणी झालं तर का नाही. तर चला आपण एक दिवस येणार नाही, यांचं गोड्याचं वाटोळं करून जाणार. हे आपल्याला नाही शोभणार का नाही. हे गोड ना पळायलाच मागत नव्हतं, यायला ते दमकं होतं का काय ते कळत नव्हतं. हळूहळूच मला चला बा हळूहळूच राईड करावा. उंटवाल्याला म्हणलं तोंडाला फेसकोट आलाय उंटाच्या, खायला देता का नाही रे. आपलं गोड काय पळतच नव्हतं बाबा काय. मी हळूहळू चालत होतो, म्हणलं चला बा आता हळूहळूच नजारा बघू. हे उंटावाल्यांची लय बोळबोळ मध्ये बा. हे मालक गोड्याचा मालक तर बरं माझ्या मागच हिंडत होता. बघा हे समुद्राचा बीच. वरसोली समुद्र किनारा. परत आमचं आगमन पुढच्या दिशेने झालं बा. आगमन डायरेक्ट मांडवा बीचवर. बघा मांडवा बीच. इथला सुद्धा नजारा एकदम कडक आहे बरं का. इथं डायरेक्ट आता पुढं करणदादा आले, म्हटलं चाल मला घे. करणदादा डायरेक्ट बोटाची स्टाईल केली. मी डायरेक्ट सेल्फी स्टिक लावलो. हा इथं सगळ्या आमच्या वर्गातल्या मॅडम आहे बरं का. हा एकच नंबर. मॅडमला घातलं सेनमध्ये निघले परत पार्टी पुढं काय. डायरेक्ट मांडवा बीचमध्ये आगमन. जायचं होतं बंदर बघायला पुढं. हे बघा काय कडक नजारा आहे इथं. हा दृश्यच एकदम खतरनाक बरं का. नादच खुळा आहे. समुद्र किनारा म्हटलं का एकदम आनंदाचा क्षण बरं का. नाद नाही करायचा समुद्र किनाऱ्यावर. हा ही बोट बघू शकता बरं का. काही पक्षी काय यांना काय सापडा ते काय कळतच नाही बघ, सारखे पळत राहत इकडून तिकडून. अरे हे बघा केवढं हे बुडत असन का नसन रे. जाऊ दे बा आपल्याला काय करायचंय बा, आपल्याला कुठं बसायची त्याच्यात, मग काय करावं का नाही. समुद्र म्हणलं काय एकदम खतरनाक. अरे काय पळत गेले सापावाने राव. चायला नादच खुळावा. स्पीडच लई द्याला. हे बघू शकता बोट. परत तिथून आमचं आगमन झालं बा दुसरीकडं. हे ड्रायव्हर काका बरं का आमचे, आपल्याला जबरदस्त फॅन. नाद खुळा. इथं डायरेक्ट मॅडमनी डायरेक्ट नाचायचाच माहोल करून टाकला. मी डायरेक्ट झापूक झुपूक गाणं लावलेलं होतं, म्हणलं मग काय नाचणारच नव्हते. विषयच नाही, हार्ड विषय डायरेक्ट. नाद खुळा. तिथून डायरेक्ट आमचं आगमन डायरेक्ट मडच्या गणपतीला झालं बा. बघा बघू शकतात आमच्या बस. इथून डायरेक्ट अमित दादांची एंट्री घेतली. खायला म्हणलं विषय झाला अमित दादा. अरे मॅडम बरं का आमच्या सेकंड इयर. चला लवकर चला. सगळ्या मॅडम तिकीट द्या ना तुम्ही, चालले तसेच. ट्रिपला जाणं म्हणजे आनंदच वेगळा बरं का. पण ट्रिप नाही अभ्यास दौरा आहे आमचा. ट्रिप कोण म्हणलं तुम्हाला. मॅडमची बावकी म्हणून नाही तर बघा हे सर आमचे हात खुळा बा डायरेक्ट. इथं सगळ्याला घेतलं बा डायरेक्ट सेल्फी स्टिकच्या कॅमेऱ्यात डायरेक्ट. विषयच हार्ट करून टाकला. इथं डायरेक्ट मडच्या गणपतीच्या दर्शन बाहेरला लागलो आम्ही.
हे बघू शकता. आम्ही तिथून दर्शन घेऊन केलं ना डायरेक्ट लोणावळ्याच्या दिशेने आगमन. हा घाटातला सीन आहे बरं का. काय या गाड्यांची बुळबुळ काही कळतच नव्हतं. ट्रॅफिकच जाम करून टाकलेली आहे बारक्या गाड्यांनी. बघू शकतात आता. ट्रॅफिकच लई हो. ड्रायव्हर काकांनी सुद्धा स्माईल केली आहे कडकमध्ये. नाद करून टाकला म्हणले तो बाळा. बघा ना या गाड्या. काय काम आहे का यांचं? इथं डायरेक्ट आम्ही ना लोणावळ्याची प्रसिद्ध चक्की घ्यायला थांबलो बा. मी डायरेक्ट हायवेच्या मध्ये येऊन सगळ्यांचा शूट घेतला. बघू शकतात हे आमचे सर. सगळे इथं लोणावळ्याची प्रसिद्ध चक्की घेत होते बरं का. पण मी डायरेक्ट कॅमेरामॅन होतो मला मी गेलोच नाही. इथं डायरेक्ट आम्हाला जेवण बिवण होतं बा. डायरेक्ट आम्ही खाटानं बसलो जेवायला. विषयच नाही इथं. बघा हे सर आहे आमचे सगळे. हे डायरेक्ट आम्ही जेवाय हे निगोट सर आम्ही सगळे जेवाय बसलो एकत्र. इथं पनीरची भाजी तिला चवच नव्हती बा पण काय आम्ही खाल्ली. परत आम्ही तिथून निघालो जेवून. म्हणलं आता घरच्या दिशेने निघायला पाहिजे. सगळे एक मध्ये रस्त्यात त्याच्या पॉईंटला उतरत होते बा. मी लई नाराज होतो. म्हटलं चला भाऊ आता काय जायचंय ते घरी म्हटलं. आपलं सुद्धा आगमन झालं मनसरमध्ये. होतो त्याच जागेवर आलो आणि उतारलो बा. दुसऱ्या दिवशी डायरेक्ट सकाळ झाली. मी डायरेक्ट माझ्या परम मित्राला फोन केला. श्रेयस दादा आभाळी. डायरेक्ट बोलवर घेऊन यांचं आगमन झालं ना मला न्यायला. म्हणलं दादाने तर नादच करून टाकलं. एका फोनवर येणार आहे हस्ती बार काही. एकच नंबर डायरेक्ट गाडी बिडी वळावली आणि मग काय दिनेश दादा काय गाडीतच बसणार होते थोड्याच वेळात. बसलो गाडीत काय बसणार होतो काय बसलो डायरेक्ट गाडीत. हा नाथखोळा. घरच्या दिशेने निघलो दुसऱ्या दिवशी सकाळचं बरं का. श्रेयस दादाला म्हटलं इकडं बघ रे. तू आला पाहिजे ब्लॉगमध्ये माझ्या. श्रेयस दादाने इकडं डायरेक्ट स्माईल केली बा छान सुंदर. हे बघू शकतात आता. आमच्या गावाकडे जाणारा हा परिसर. हा नजाराच एकदम खतरनाक बरं का. हा डायरेक्ट सेल्फी कॅमेऱ्याने शूट घेऊन टाकला. म्हणलं चला विषयच हार्ड करून टाका आता. हा हे बघू शकता आमच्या गावातली एंट्री बरं का. रात्रीच इथून एंट्री गेली ना इथूनच जाण्याचा क्षण आता बरं का. परत घरी जाण्याचा क्षण आहे हा. बघू शकतात हे आमचं गाव बरं का आता हे. अशा प्रकारे आमचा हा कॉलेजचा अभ्यास दौरा समाप्त झाला आणि परत घरी आलो. एकदम ओके मध्ये सगळं ओके मध्ये झालं.